नमस्कार मंडळी. 18 ऑक्टोबर शनिवारी धनत्रयोदशीच्या दिवशी करा एक मोठा धनाचा हा उपाय. होईल प्रत्येक मनोकामना पूर्ण. माता लक्ष्मी संपूर्ण वर्ष धनाचा वर्षाव करतील. इतकं धन येईल की सांभाळता येणार नाही. धनत्रयोदशी हा दिवस खूप खास आहे, कारण जेव्हा धनत्रयोदशी येते तेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त एक मोठा धनाचा हा उपाय करायला पाहिजे. हा उपाय इतका खास आहे की जर तुम्ही योग्य मुहूर्तावर व योग्य क्रियेनुसार एक मोठा धनाचा उपाय केला, जो प्राचीन काळाचा महाउपाय आहे, तर समजा माता लक्ष्मीचा आशीर्वादाने तुमच्या जीवनातील कितीही मोठे दुःख असो त्यात तुम्हाला मुक्ती मिळेल. तुमची कोणतीही मनोकामना असो, समजा तुम्ही नोकरीसाठी तयारी करत आहात तर तुमची नोकरी लागेल, तुमचा बंद पडलेला व्यवसाय सुरू होईल. जणू तुम्ही अनेक दिवसांपासून आजारी होता त्या आजारापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. तुमच्या जीवनात धन येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील आणि मग तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा. जरी तुम्ही संपूर्ण वर्षभर हा उपाय केला नसला, म्हणून तुम्ही एकदा हा एक मोठा धनाचा उपाय जरूर करा, जेणेकरून ही संधी तुमच्या हातून निसटू नये आणि तुम्हाला या उपायाचा लाभ मिळावा. त्यासाठी हा जो उपाय आहे तो आज आम्ही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. हा धनत्रयोदशीचा दिवस इतका खास असतो की कधी कधी मोठमोठ्या पूजा पाठ आणि अनुष्ठानाने पूजेने न झालेली मनोकामना धनत्रयोदशीच्या दिवशी एक छोटासा उपाय केल्याने पूर्ण होते. अनेक लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना या उपायांचा लाभ मिळालेला आहे. जर तुम्ही हा उपाय करायचा विचार करत असाल तर हा उपाय आधी चांगला समजून घ्या, ऐका आणि त्यानंतर करा. हा उपाय केल्यावर जरी तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा समस्या असली आणि तुम्हाला त्याचे कारण माहिती नाही की ही समस्या कोणत्या कारणाने असू शकते, जसे की पितृदोष किंवा एखादी मंगल दोष, त्यामुळे या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करावा. हा एक असा उपाय आहे जो विशेष दिवशी केला जातो. तर त्या विशेष दिवशी त्याची फळ मिळतेच, परंतु आपण त्या दिवशी हा एक मोठा धनाचा उपाय केला तर त्यापेक्षा मोठं फळ मिळतं आणि लवकर फळ मिळतं, कारण तुम्ही हा उपाय एक अतिशय मोठ्या आणि विशेष दिवशी करत आहात. त्यापूर्वी हे जाणून घेणे आवश्यक आहे की अखेर हा उपाय कधी करायचा, कोणी करायचा आणि कसा करायचा. हा एक मोठा धनाचा उपाय नक्की करायला हवा, कारण या दिवशी शत्रू आणि कोणतेही दोष आणि आजारांपासून मुक्तता मिळण्यास एक मोठं धनाचं खूप मोठे विशेष महत्त्व असते. आणि जेव्हा दिवस धनत्रयोदशीचा येतो तेव्हा तर सोन्याहून पिवळं असतं आणि हा एक खूप मोठा उपाय बनतो. पहा, घरातील ज्या मोठ्या माता बहिणी असतात त्यापैकी कोणत्याही एका स्त्रीने हा उपाय करू शकते, किंवा तुम्ही इच्छित असाल तर घरातील सर्व सदस्यांकडून हा उपाय करून घेऊ शकता. त्यासाठी पहा, जर एखाद्या व्यक्तीची स्वतःची काही मनोकामना असेल, स्वतःचे काही दुःख किंवा समस्या असतील जे स्वतःसाठीच करू इच्छित असतील तर ते स्वतःसाठी सुद्धा हे करू शकतात. बाकी जर घरात कोणी असेल जो आपल्या संपूर्ण घर परिवारासाठी सुख आणि शांतीसाठी हा उपाय करू इच्छित असेल तर तोही हा उपाय करू शकतो. मग तो पुरुष असो किंवा महिला, काहीही अडचण नाही. आता मित्रांनो, एक मोठा धनाचा उपाय कुठे करायचा हे बघा. हा उपाय मंदिरात करायचा आहे. खूप लोक विचार करतात की प्रत्येक उपाय करताना आपण तो घरात करू शकतो का, किंवा मंदिरात बघा. तर हा उपाय तुम्ही मंदिरात कराल तर चांगले होईल, घरात करू नका. हा उपाय धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, नाणे फक्त एक वस्तू आपल्याला घरी आणा आणि ती आणताना देवी माता लक्ष्मी तुमच्या सोबत येतील. ही वस्तू जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी आणली तर त्याचा थेट अर्थ असा होईल की तुम्ही धनाची देवी माता लक्ष्मीजींना तुमच्या सोबत आणत आहात. यावेळी धनत्रयोदशी एक खूप शुभ आणि दुर्मिळ संयोग बनत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही ही वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्या घरात विकत आणली तर तुम्ही धनाची देवी माता लक्ष्मीला खूप चांगल्या प्रकारे प्रसन्न करणार आहात. खास आहे, जर तुम्ही सोने चांदी विकत घेऊ शकत नसाल तर कोणकोणत्या वस्तू तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी विकत आणाव्या लागतील. या वस्तू जर तुम्ही तुमच्या घरात आणाल तर तुम्ही धनाची देवी माता लक्ष्मीला प्रसन्न करत आहात, तसेच श्री हरी विष्णू देखील प्रसन्न होतात. त्याचबरोबर कोणकोणत्या वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी विकत आणू नयेत. धनत्रयोदशी दिवशी तुम्हाला
या उपाय अजिबात सोडायचा नाही. हे उपाय करून पहा, तुमचे संपूर्ण जीवन बदलून जाईल. जर तुमच्या घरात धनाची कमतरता असेल तर ती कमतरता खूप लवकर दूर होईल आणि कधीही तुमच्या जीवनात धनाची कमतरता राहणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की धनाची देवी माता लक्ष्मी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहावी, घरात श्रीहरी विष्णूसह माता लक्ष्मीचे वास्तव्य असावे आणि त्या नेहमी तुमच्या घरात वास्तव्यात असाव्यात, तर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी मातीची भांडी नक्की विकत आणा लागतील. मातीची जी भांडी असतात, कोणतेही मातीचे भांडे आणा, पण धनत्रयोदशीच्या दिवशी एक भांडे तरी मातीचे विकत आणलेच पाहिजे. जर तुम्ही मातीची भांडी धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्या घरात आणता तर कधीही तुमच्या जीवनात धनाची कमतरता येणार नाही. नेहमी तुमच्यावर धनाची देवी माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूसह कृपा बरसत राहतील. केवळ एक मातीचे भांडे जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी विकत आणले तर ते खूप लाभकारी असते, कारण मातीची जी भांडी असतात ती माता लक्ष्मीजींना खूप प्रिय असतात. हाच तो दिवस आहे. या दिवशी धनत्रयोदशीला तुम्हाला मातीचे कोणतेही भांडे नक्की विकत आणायला हवे. तुम्हाला सांगते की लोक या दिवशी सोने चांदीची भांडीही विकत घेतात, पण खूप लोक असेही असतात जे सोने चांदीची भांडी विकत घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्हाला मातीची भांडी विकत घ्यायला हवी, कारण मातीच्या भांड्याने माता लक्ष्मी अधिक प्रसन्न होतात. तर हा तर झाला पहिला उपाय. आता बोलूया दुसऱ्या उपायाबद्दल. कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की विकत घ्यायला हवी? जर तुमच्या जीवनात खूप गरिबी असेल, तुम्ही धनाबाबतीत नेहमी त्रस्त असाल, तुमच्या जीवनात एक एक करून धन येण्याचे सर्व मार्ग बंद होत असतील, धन येत आहे पण ते टिकतच नाही, एक प्रकारे तुमचे धन तुमच्या घरात तुमच्या तिजोरीतून बाहेर निघून जात आहे, तुम्ही या गोष्टी बाबतीत खूप त्रस्त आहात की तुमचे धन आणि पैसा वाढत नाही, खूप प्रयत्न केले, खूप उपाय केले तरीही तुम्हाला यश येत नाही, तर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू विकत घेऊन आणायलाच हवा. तुमच्या घरात एक झाडू विकत आणला पाहिजे धनत्रयोदशीच्या दिवशी. धनत्रयोदशीचा जो दिवस असतो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की धन्वंतरी देवतेचा दिवस असतो. हा दिवस धनाचे देव कुबेर आणि धनाची देवी लक्ष्मी यांचा असतो आणि झाडू जो असतो तो लक्ष्मी देवीचे स्वरूप असतो. तर अशा स्थितीत जर तुम्ही झाडू विकत घेऊन आणता धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्या घरात आणला, तर त्याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या घरात गरिबी आणि दरिद्रता दूर करत आहात. कारण जो व्यक्ती धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू विकत घेऊन आपल्या घरात आणतो त्याच्या घरात गरिबी टिकत नाही. जो व्यक्ती धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू विकत घेऊन आणतो, धनाची देवी माता लक्ष्मी त्याच्या घराला कधीच सोडून जात नाही आणि झाडू विकत घेण्याचे जीवनात कर्ज असेल तर त्याचे कर्ज देखील उतरते, कारण सकारात्मक ऊर्जेचा तुमच्या घरात प्रसार होतो. झाडू विकत घेण्याने आपण धनत्रयोदशीच्या दिवशी जे काही विकत घेतो त्यात 13 पट वाढ होते, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. आणि हेच ते कारण आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी चांगल्या चांगल्या वस्तू विकत घेतल्या जातात आणि विसरूनही अशा गोष्टी विकत घेतल्या जात नाहीत जणू भविष्यात नुकसान होईल. जेव्हा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू विकत घेऊन येता तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा झाडू विकत घ्यायचा नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त फळाचा झाडू विकत घ्यायचा आहे. प्लॅस्टिकचा झाडू विकत आणू नका धनत्रयोदशीच्या दिवशी, कारण तुम्हा सर्वांना माहिती आहे की खूप प्रकारच्या झाडू प्लॅस्टिकचे बनवलेले असतात. पहा, एक झाडू असतो ज्यामध्ये मागे प्लॅस्टिक असते पण पुढे ती झाडू प्लॅस्टिकची नसते, ती तुम्ही विकत घेऊ शकता. पण एक झाडू असतो जो संपूर्ण प्लॅस्टिकचा असतो, त्याचे केस देखील प्लॅस्टिकचेच असतात, बरोबर आहे ना? त्याला सिंक असेही म्हणू शकता. जर तर अशी झाडू तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी विकत घेऊ नये विकत अशा प्रकारची झाडू. तर तिसरी वस्तू कोणती आहे जी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी विकत घ्यायला हवी? आणि ही वस्तू जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी विकत घेतली तर तुमच्या घरात धनाची कमी तर होणार नाही, कधीही तुमच्या घरात अन्नाची कमी होणार नाही, कधीही कोणत्याही वस्तूंची कमी होणार नाही. तर पहा, तुम्हाला दीपावलीच्या निमित्ताने धनत्रयोदशीच्या दिवशी लाह्या आणि बत्तासे नक्की विकत आणायला पाहिजेत. लाह्या बत्तासे जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्या घरात विकत घेऊन येता तर तुमच्या जीवनात कधीच अन्न आणि धनाची कमी होत नाही. आणि तुम्हाला हवे असेल की तुमच्या घरात अन्नधान्याची कमी कधीही नसावी, नेहमी अन्नधान्य तुमच्याकडे वाढत राहावे, तर तुम्हाला लाह्या आणि बत्तासे नक्कीच घ्यायला हवेत.
कारण धनाची देवी माता लक्ष्मीला लाह्या आणि बत्तासे हे खूप प्रिय असतात. आणि जे लाह्या बत्तासे तुम्ही घेऊन याल ना धनत्रयोदशीच्या दिवशी, ते नवीन लाह्या बत्तासे घेऊन यायला हवेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. तर शुभ प्रसंगी आणखीन कोणती वस्तू तुम्हाला नक्की विकत घेऊन आपल्या घरी आणायला हवी? धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी गणेशजींची मातीची मूर्ती तुमच्या घरी आणा. जेव्हा तुम्ही लक्ष्मी गणेशजींची मातीची मूर्ती विकत घ्याल तेव्हा हे लक्षात ठेवा की तुम्हाला अशी मूर्ती विकत घ्यायची आहे जी मातीने बनली असेल. सध्या बाजारात विविध प्रकारच्या मूर्ती येत आहेत, त्यात प्लास्टिकच्या मूर्तीही आहेत. तुम्ही ही चूक करू नका की प्लास्टिकची गणेश लक्ष्मी आणि गणेशजींची मूर्ती घ्याल. तुम्ही फक्त मातीची मूर्ती विकत घ्यायची आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी जो व्यक्ती लक्ष्मी गणेशजींची मूर्ती घरी आणतो त्याच्या घरी कधीही धनाची कमतरता नसते आणि नेहमी सुख समृद्धीचा वास असतो. श्री गणेशही अतिशय प्रसन्न होतात. तर आता ती कोणती वस्तू आहे जी फक्त 10 रुपयांची वस्तू आहे, जी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की विकत घ्यायची आहे? पहा, धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, दागिने, भांडी आणि इतर वस्त्र विकत घेतली जातात, जी खूप शुभ असतात. पण ही जी वस्तू आहे, या मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही 1 रुपयाची सुद्धा विकत घेऊ शकता. पण यावेळी तुम्ही 10 रुपयांची ही एक वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की विकत घ्या. हे विकत घेऊन बघा, पुढील वर्षाच्या आत तुम्हाला दिसेल की तुमच्या जीवनात किती बदल झाला आहे. तुमच्या जीवनात जी धनाची कमी आहे ती दूर होईल. आणि जर धनाची कमी नसली तरी तुमचे धन इतकं वेगाने वाढत जाईल की तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. पूर्ण श्रद्धेने हा उपाय एकदा जर तुम्ही केला आणि फक्त 10 रुपयांची ही वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्या घरी आणली, तर त्याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्ही धनाची देवी माता लक्ष्मीला तुमच्या सोबत घेऊन आला आहात. धनत्रयोदशीचा दिवस खूप अचूक आणि शुभ दिवस असतो. तर पहा, धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला काय वस्तू आणायची आहे? मग तुम्हाला आणायचे आहे म्हणजे धने. धने तर ते आपण स्वयंपाकघरामध्ये मसाल्यामध्ये अखंड धने वापरतो. तर ते धने आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आणायचे आहेत. तुम्ही 10 रुपयाचे विकत घ्या. पण धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही धने विकत घेऊन नक्की आणा. कारण धने धनाची देवी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. तुम्ही धने घेऊन येत आहात धनत्रयोदशीच्या दिवशी, तर त्याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्ही धनाची देवी माता लक्ष्मीला सोबत घेऊन येत आहात. पहा, सोने चांदीच्या वस्तू विकत घेणे खूप शुभ असते, पण धने विकत घेणे हेही तितकंच शुभ असते. तर पहा, तुम्हाला 10 रुपयाचे अखंड धने घ्यायचे आहेत. आता जो धने विकत आणतो तर ते धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मीजींच्या पूजेमध्ये थोडेसे अर्पण करा. पूजेमध्ये अर्पण केल्यानंतर पुढच्या दिवशी त्या धन्याला कोणत्याही कुंडीमध्ये, घरात माती असलेल्या कुंडीमध्ये पेरून द्या. जर इतका उपाय तुम्ही केला तर जसजसं तुमच्या घरात ते धने वाढतील तसतसं तुमच्या घरात धन, आनंद, समृद्धी येईल. कधीही तुमच्या जीवनात धनाची कमी येणार नाही. आणि विसरूनही लोखंडाची वस्तू, काचेची वस्तू, धारदार वस्तू, चाकू किंवा धार असलेल्या वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी विकत घेऊ नका. त्याचबरोबर काही लोक स्टीलची भांडीही विकत घेतात. पण तुम्हाला सांगू इच्छिते की स्टीलची भांडी धनत्रयोदशीच्या दिवशी विकत घेणे शुभ मानले जात नाही. तर स्टीलची भांडी विसरूनही या दिवशी विकत घेऊ नका. मातीची भांडी नक्की आणा. मातीची भांडी आणल्याने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होतात. त्यामुळे घरात नेहमी आनंद, सुख, समृद्धी टिकून राहते. कधीही तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा कष्ट किंवा दुःख येत नाही. आणि तुमच्या जीवनात जी धनाची कमी आहे ती लवकरच धनाची देवी माता लक्ष्मी दूर करतात. पुढील उपायाबद्दल बोलू. धनत्रयोदशीला 13 कवडी घरात या जागेवर ठेवून द्या. धनाची देवी लक्ष्मीची संपूर्ण घर धनाने भरून देतील. 13 कवडी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्या घरात कुठे ठेवायचे आहे? जणू तुमच्या जीवनात कधीही धनाची कमी येणार नाही आणि सुख समृद्धीचा तुमच्या घरात नेहमी वास राहील. जर तुम्ही छोटे छोटे सोपे उपाय धनत्रयोदशीच्या दिवशी कराल तर तुम्ही तुमच्या जीवनातील खूप समस्यांना दूर करू शकता आणि खूप साऱ्या कष्टांपासून कायमचे मुक्त होऊ शकता. आता पहिल्या उपायाबद्दल बोलू की कोणता आहे तो पहिला उपाय जो तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे. धनवृद्धीसाठी पहा, तुमच्याकडे धन येते पण वाढत नाही. जर तुम्ही व्यापार करत असाल, तुमचा व्यापार वाढत नसेल तर तुम्हाला तांदळाचा उपाय करायचा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 21 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. त्याचबरोबर घ्यायचं आहे एक लाल रंगाचं छोटंसं कापड. जर तुमच्याकडे लाल रंगाचं कापड नसेल तर तुम्ही रुमालही घेऊ शकता. आता तुमच्याकडे जे 21 तांदळाचे दाणे आहेत ते तुम्हाला धनाची देवी लक्ष्मीजीला
धनत्रयोदशीच्या दिवशी त्यांच्या पूजेमध्ये अर्पित करायचे आहेत, म्हणजे त्यांना अर्पण करायचे आहेत. तुमच्या मंदिरात कोणत्याही दिव्यात ठेवून द्या. तुम्हाला 21 तांदळाचे दाणे अर्पित करायचे आहेत. हा उपाय संध्याकाळी करायचा आहे, सकाळी नाही. जरी सकाळीही करू शकता, पण संध्याकाळीच देवी लक्ष्मीची पूजेसाठी सर्वोत्तम वेळ मानली जाते. लक्ष्मी मातेची पूजा करता तेव्हा लक्ष्मीजींना अर्पित केलेले तांदळाचे दाणे थोड्या वेळानंतर उचला. त्यानंतर तुम्ही घेतलेले लाल कापड किंवा रुमाल त्यामध्ये 21 तांदळाचे दाणे बांधून एक छोटी पोटली तयार करा. यानंतर जिथे तुम्ही तुमचे धन ठेवाल, जसे की सोने, चांदी, रुपया किंवा दागिने, या ठिकाणी ही पोटली ठेवा. जर तुम्ही व्यापारी असाल तर ती तुमच्या गल्ल्यातही ठेवू शकता. यामुळे तुमच्या व्यापारात लवकरात लवकर वाढ होईल. जर तुम्ही हा उपाय धनत्रयोदशीच्या संध्याकाळी करता तर त्याचे खूप शुभ फळ मिळेल. आता दुसरा उपायाबद्दल बोलू. हा दुसरा उपाय मनोकामना पूर्तीसाठी आहे. जसे की तुमचे काही मोठी विशेष मनोकामना असेल, जसे की स्वतःचं घर हवं आहे, स्वतःची कार हवी आहे, किंवा तुम्ही एखाद्या विशेष विजयाची कामना करत असाल तर तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला 5 गोमती चक्र घ्यायचे आहेत. त्याचबरोबर घ्यायचं आहे लाल रंगाचं एक छोटंसं कापड. जेव्हा तुम्ही लक्ष्मीजींची पूजा कराल तेव्हा हे 5 गोमती चक्र लाल कापड ठेवून लक्ष्मीजींच्या मूर्ती समोर, ज्या ठिकाणी तुमच्या घरात मंदिर आहे त्या ठिकाणी ठेवा. पूजा करताना लक्ष्मी मातेसमोर तुमची विशेष मनोकामना सांगा. हा उपाय धनत्रयोदशीच्या दिवशी केल्याने तुमची मोठ्यातील मोठी मनोकामना पूर्ण होईल आणि धनाची देवी माता लक्ष्मीची तुमच्यावर अत्यंत प्रसन्न होतील. तर 13 कवडी धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्या घरात कुठे ठेवायचे आहे आणि कोणता उपाय करायचा आहे? जणू धनाची देवी माता लक्ष्मीजी तुमचं संपूर्ण घर धन्यानं भरून देतील. तर पहा, कवड्या अनेक रंगांमध्ये येतात, पण या उपायासाठी तुम्हाला पिवळ्या रंगाची थोडी कवडी घ्यायची आहे, जी पूजा पाठ सामग्री दुकानामध्ये सहज मिळेल. तुम्हाला 13 कवडी घ्यायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो, 13 दीपक म्हणजे दिवे हे घ्यायचे आहेत. मातीचे दीपक तुम्ही 13 तयार करा आणि 13 कवडी घ्या. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तुम्ही पूजा कराल तेव्हा सगळ्यात आधी हे 13 दिवे लावायचे आहेत. त्यानंतर जो 13 कवड्या आपण घेतलेल्या आहेत त्यांना धनाची देवी लक्ष्मीजींना अर्पित करा आणि त्यांच्या पूजेमध्ये ठेवा. जेव्हा तुम्ही तुमची पूजा पूर्णपणे संपन्न कराल, तुमची पूजा पूर्ण होईल, त्यानंतर तुम्हाला ते 13 दिवे तुमच्या घराच्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचे आहेत. जसे की लक्ष्मीजींच्या मंदिरात ठेवायचे आहे किंवा 1-2 जसे दिवे हवे तसे ठेवा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर एक दिवा ठेवायचा आहे. तुळशीजवळ एक दिवा नक्की ठेवायचा आहे. जिथे तुम्ही तुमच्या घरात पिण्याचे पाणी ठेवता त्या ठिकाणी एक दिवा नक्की ठेवायचा आहे. अशा प्रकारे तुमच्या किचनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता 13 दिवे ठेवायचे आहेत आणि ज्या 13 कवड्या तुम्ही धनाची देवी लक्ष्मीजींना अर्पण केल्या होत्या त्या 13 कवड्या तुम्हाला एका कापडामध्ये बांधायच्या आहेत. तुम्ही लाल कपडा घेऊ शकता किंवा पिवळा कपडा घेऊ शकता. त्या कपड्यामध्ये बांधून तो तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर बांधायचा आहे किंवा जर जागा असेल, स्पेस असेल तर तिथे ठेवायचे आहेत. हे 13 कवड्या इतका उपाय जर तुम्ही धनतेरसच्या दिवशी केला तर कधीही तुमच्या जीवनात धनाची कमी येणार नाही. तुमची कोणतीही मनोकामना असली तरी ती पूर्ण होते आणि तुमच्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. नेहमी तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा असते. पण धनाची देवी लक्ष्मीजी जेव्हा तुमच्या घरात येतात तेव्हा सर्वप्रथम तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर येतात. जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर धनाची देवी लक्ष्मीजींसाठी अशी तयारी करून ठेवाल तेव्हा तुमच्या घरात अतिशय प्रसन्न येत असतात. कधीही तुमच्या घराला त्या सोडून जात नाहीत. त्यामुळे या 13 कवड्या उपाय तुम्हाला धनतेरसच्या दिवशी नक्की करायला हवा. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय महालक्ष्मी.